एक असा ग्रंथ आहे जो वाचला तर आयुष्यातलं दुःख संपतं, इच्छा पूर्ण होतात आणि घरात लक्ष्मी नांदायला लागते. आणि हा ग्रंथ म्हणजे साक्षात गुरुचरित्र. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावणातल्या गुरुवारी हे पारायण केलं तर नेमकं काय घडतं आणि तुमचं आयुष्य कसं बदलून जातं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला आधी माहीत नसतील. नमस्कार मंडळी, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावरती जो लाखो भक्तांच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. श्रावण महिना सुरू झाला की मराठी घराघरांमध्ये एकच वेगळं चैतन्य निर्माण होतं. कुणी शिवामूठ वाहतं, कुणी मंगळागौरीची तयारी करतं आणि कुणी नियमाने देवाची पूजा करतं. पण या सगळ्यात एक गोष्ट अशी आहे जी अनेक भक्त कुटुंब न चुकता करतात आणि ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. आणि त्यातही जर हे पारायण श्रावणातल्या गुरुवारी केलं तर त्याचं महत्त्व अनेक पटीने वाढतं असे आपले वडीलधारे नेहमी सांगतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय आणि हा ग्रंथ इतका पवित्र का मानला जातो. तर गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे भगवान श्री दत्तात्रय यांच्या नरसिंह सरस्वती या अवताराची जीवनगाथा आहे. हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिला असून यात एकूण 52 अध्याय आहेत आणि याला इतकंच पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की जो कोणी श्रद्धेने आणि नियमाने हा ग्रंथ वाचतो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी हळूहळू दूर होत जातात आणि त्याला गुरुकृपेचा अनुभव येतो. आता तुम्ही विचाराल की गुरुवारीच का? हा प्रश्न अगदी बरोबर आहे. तर गुरुवार हा दिवस भगवान दत्तात्रेयांना आणि गुरुतत्वाला समर्पित मानला जातो. आपल्या संस्कृतीत गुरु हा शब्द फार मोठा आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि दत्तगुरु हे तर त्रिमूर्तीचं एकत्रित रूप मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश दत्तात्रेयांमध्ये आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांची आराधना केली की तिन्ही देवतांचा आशीर्वाद एकाच वेळी मिळतो असं भक्तांचं श्रद्धापूर्वक मानणं आहे. आणि जेव्हा हाच गुरुवार श्रावण महिन्यात येतो तेव्हा त्याचं पावित्र्य अजूनच वाढतं, कारण श्रावण महिना स्वतःच देवांच्या जवळ जाण्याचा महिना मानला जातो. अनेक भक्तांच्या मनात एक शंका असते की पारायण म्हणजे नेमकं काय आणि कसं करायचं. तर पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ ठराविक दिवसात सलग आणि श्रद्धेने वाचून पूर्ण करणे. गुरुचरित्राचं पारायण साधारणपणे 7 दिवसात म्हणजे सप्ताह पद्धतीने केलं जातं, तर काही भक्त 3 दिवसात सुद्धा हे पारायण पूर्ण करतात. सप्ताह पारायणात रोज ठराविक अध्याय वाचले जातात आणि 7व्या दिवशी विशेष पूजा करून पारायणाची सांगता केली जाते. श्रावणातल्या गुरुवारी जर हे पारायण सुरू केलं किंवा त्या दिवशी विशेष अध्याय वाचन केलं तर त्याचं फळ अनेक पटीने मिळतं असं भक्त सांगतात. आता मी तुम्हाला सांगते की हे पारायण करताना कोणते नियम पाळावे लागतात, कारण नियमांशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही. सगळ्यात आधी पारायण सुरू करण्याआधी घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, स्नान करून शुचिर्भूत व्हावं आणि शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावं. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्य पाळावं म्हणजे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवावं. मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावं आणि शक्य झाल्यास सात्विक आणि साधं जेवण घ्यावं. काही जण या काळात एकभुक्त राहतात, म्हणजे दिवसातून एकदाच जेवतात, तर काही जण फलाहार करतात. पारायणाच्या जागी दत्तगुरूंची किंवा गुरुचरित्राची प्रतिमा ठेवावी. समोर तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवावं. ग्रंथ वाचताना मध्येच उठून जाऊ नये असं सांगितलं जातं. जर काही अत्यावश्यक कारणाने उठावं लागलं तर पुस्तकावरती तुळशीचं पान किंवा फूल ठेवून मग उठावे आणि परत आल्यावरती हातपाय धुवून पुन्हा वाचन सुरू करावं. वाचन करताना मन शांत ठेवावं आणि प्रत्येक अध्याय समजून घेऊन श्रद्धेने वाचावं. नुसतं यांत्रिकपणे वाचून उपयोग होत नाही, तर मनापासून त्यातली भावना समजून घेणं महत्त्वाचं असतं असं आपले गुरुजी नेहमी सांगतात. आता सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पारायण केल्याने नेमकं काय फळ मिळतं आणि इच्छा कशा पूर्ण होतात. तर भक्तांच्या अनुभवानुसार आणि परंपरेनुसार गुरुचरित्राचं पारायण अनेक प्रकारच्या समस्यांवरती उपाय ठरतं. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत, ज्यांच्या घरात सतत पैशांची अडचण आहे, ज्यांच्या घरात सतत पैशांची चणचण भासते त्यांनी हे पारायण केलं तर हळूहळू आर्थिक स्थिती सुधारते असा अनेकांचा अनुभव आहे. व्यवसायात अडथळे येत असतील, नोकरीत प्रगती होत नसेल तर गुरुचरित्रांचं वाचन केल्याने मार्ग म्हणजे त्यातून मार्ग निघत जातो असं मानलं जातं. ज्या मुली किंवा मुलांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे पारायण फार प्रभावी मानलं जातं. अनेक कुटुंबांनी सांगितलं आहे की श्रावणातल्या गुरुवारी नियमाने पारायण केल्यानंतर काही महिन्यातच विवाहाचा योग जुळून आला.
घरात आरोग्याच्या समस्या असतील, कुणाला जुनाट आजार असेल, मानसिक अस्वस्थता असेल तर गुरुचरित्राच्या श्रवणाने आणि वाचनाने मनाला शांती मिळते आणि हळूहळू आरोग्य सुधारतं असंही सांगितलं जातं. ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे अशा दाम्पत्यांनी सुद्धा श्रद्धेने हे पारायण केलं असता त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत. घरात सतत भांडणं होत असतील, नातेसंबंधात कटुता असेल तर गुरुचरित्राच्या पारायणाने घरात एक शांतता निर्माण होते आणि घरामध्ये नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो असंही भक्त अनुभवाने सांगतात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे पारायण फार उपयुक्त मानलं जातं. परीक्षेत यश मिळावं, एकाग्रता वाढावी यासाठी अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक श्रावणात हे पारायण करतात. तर यामागचं शास्त्र किंवा तर्क असं सांगितलं जातं की जेव्हा आपण एखाद्या पवित्र ग्रंथाचं मनापासून आणि सातत्याने वाचन करतो तेव्हा आपलं मन एकाग्र होतं, नकारात्मकता विचार कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या सकारात्मक ऊर्जेमुळे आपण घेतलेले निर्णय अधिक चांगले ठरतात, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपोआप आयुष्यातल्या समस्या सुटायला मदत होते. शिवाय श्रद्धेचा एक मानसिक आधार सुद्धा फार मोठा असतो. जेव्हा माणसाला वाटतं की माझ्या पाठीशी गुरु आहे तेव्हा त्याला कोणत्याही संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि हेच खरं गुरुचरित्राच्या पारायणाचं फळ आहे असं आपण म्हणू शकतो. आता मी तुम्हाला गुरुचरित्रातील एक प्रसिद्ध कथा सांगते जी या ग्रंथात महत्त्व अधोरेखित करते. एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरात खाण्यापिण्याचीही भ्रांत होती. एके दिवशी एका सत्पुरुषाने त्याला गुरुचरित्राचं श्रद्धेने पारायण करण्याचा सल्ला दिला. त्या ब्राह्मणाने पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने सप्ताह पारायण केलं. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच त्याच्या घरची परिस्थिती पलटू लागली. त्याला अनपेक्षित मदत मिळाली, व्यवसायात यश मिळालं आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सुखी झालं. अशा अनेक कथा गुरुचरित्रात आणि लोकांच्या अनुभवात सापडतात ज्या हेच सांगतात की श्रद्धा आणि नियम याच्या जोरावरती अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. आता श्रावणातल्या गुरुवारी पारायण करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्या दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. घरी श्री दत्तगुरूंची किंवा गुरुचरित्राची पूजा करावी. हळद कुंकू फुलं व्हावी आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर शांत मनाने पारायणाला सुरुवात करावी. शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी गुरुचरित्रातल्या आरतीने पारायणाची सांगता करावी. ज्यांना पूर्ण सप्ताह पारायण करणं शक्य नसेल त्यांनी निदान त्या दिवशी 1 किंवा 2 अध्याय तरी श्रद्धेने वाचावेत असं सांगितलं जातं. कारण महत्त्वाचं असतं ते प्रमाण नाही तर त्यामागची भावना, श्रद्धा. काही जणांना वेळेअभावी स्वतः वाचन करणं शक्य होत नाही. अशा भक्तांसाठी गुरुचरित्राचं श्रवण करणं हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे असं मानलं जातं. आजकाल अनेक भक्त मोबाईलवर किंवा घरी बसून गुरुचरित्राचं पठण ऐकतात आणि त्यातूनही त्यांना तितकी शांती आणि समाधान मिळतं असं ते सांगतात. त्यामुळे वेळ नाही म्हणून हे पारायण चुकवण्याचं कारण नाही. निदान श्रवण तरी नक्की करावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पारायण करताना मनात कोणताही स्वार्थ किंवा वाईट हेतू ठेवू नये. शुद्ध मनाने आणि निरपेक्ष भावनेने हे वाचन केलं तर त्याचं फळ नक्कीच मिळतं असं आपले वडीलधारी सांगतात. कोणाचं वाईट व्हावं या भावनेनं केलेली कोणतीही पारायण फलदायी ठरत नाही. उलट मनात कृतज्ञता ठेवून आणि सगळ्यांचं भलं व्हावं या भावनेने केलेलं वाचन जास्त प्रभावी ठरतं. आता श्रावण महिन्याचं महत्त्व सुद्धा थोडं समजून घेऊया. श्रावण हा महिना निसर्गाच्या दृष्टीने सुद्धा फार सुंदर असतो. या महिन्यात पाऊस येतो, सृष्टी हिरवीगार होते आणि वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता असते. या नैसर्गिक प्रसन्नतेचा परिणाम आपल्या मनावरती होतो आणि म्हणूनच या महिन्यात केलेली कोणतीही साधना जास्त प्रभावी ठरते असं मानलं जातं. शिवाय श्रावणात अनेक सण येतात. नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन आणि या सगळ्या सणांमधून कुटुंबाला एकत्र आणण्याचा एक हेतू असतो. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण सुद्धा कुटुंबाला एकत्र बसून श्रद्धेने काहीतरी चांगलं करण्याची संधी देतं. अनेक घरांमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हे पारायण करतं. आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेजण यात सहभागी होतात. यातून एक वेगळाच आनंद आणि एकोपा घरात निर्माण होतो. लहान मुलांना यातून संस्कार मिळतात आणि मोठ्यांना मानसिक शांती मिळते. त्यामुळे हे पारायण फक्त वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या भल्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं. आता शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. कोणतीही साधना किंवा पारायण हे चमत्काराप्रमाणे तत्काळ फळ देत नाही. यासाठी संयम आणि सातत्य फार महत्त्वाचं आहे. नियमितपणे श्रद्धेने केलेली साधना हळूहळू आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते आणि हाच खरा गुरुकृपेचा प्रत्यय असतो. त्यामुळे या श्रावणात जर तुम्हाला शक्य असेल तर एकदाच तरी गुरुचरित्राचं पारायण जरूर करा किंवा निदान श्रद्धेने काही अध्याय वाचा किंवा
ऐका आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र परंपरेची माहिती मिळेल. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशा आध्यात्मिक आणि श्रद्धेच्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा दत्त गुरु कृपेनेच लवकरच पूर्ण होत आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. जर व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.